सोलकढी, उकडीचे मोदक, नारळ तांदळाचे पदार्थ, मासळीचे पदार्थ, तसेच आंबा आणि फणसाचे विविध अलीकडे नवीनच वेफर्स वगैरे निघालेले आहेत, त्यांच्या पापड्या निघालेल्या आहेत. या सगळी अस्सल कोकणी चव आता पर्यटकांना मिळणार आहे आणि चाखायला मिळणार आहे. या माध्यमातून स्थानिक तरुणांना, माता भगिनींना, बचत गटांच्या आपल्या महिला भगिनींना अतिशय चांगला रोजगार मिळणार आहे आणि त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला नक्कीच बळ मिळणार आहे. स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे ब्लड बँकेचे आधुनिकीकरण करण्याचा देखील शुभारंभ आज आपण केला आणि ही ब्लड बँक अशी एक स्वतंत्र महाराष्ट्रातील पहिलीच ब्लड बँक आहे. याचं नक्कीच आपल्या सर्वांना कौतुक आहे. विकास म्हणजे फक्त सिमेंटच्या इमारती किंवा रुंद रस्ते एवढाच नाही, तर सामान्य माणसाच्या जगण्यामध्ये कसा फरक पडेल हा आहे. श्रद्धा, संस्कृती, पर्यावरण, पर्यटन आणि रोजगार या सर्वांचाच समतोल साधणारा विकास घडवणं हीच आमची भूमिका आहे आणि याच भूमिकेतून ही आजची सर्व कामं सुरू आहेत. या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार आपले सुनीलजी तटकरे साहेब, मंत्रिमंडळातील माझी सहकारी आणि इथली लोकप्रतिनिधी आमची आदिती, रोहा अष्टमी नगरपालिकेचे नगराध्यक्षाच आणि सर्व त्यांचे सहकारी, अधिकारी आणि कर्मचारी या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते. या निमित्ताने आदिती खरं तर माझी मुलगी म्हणूनच रोहा आणि रायगड जिल्ह्यावर माझं पहिले लक्ष असेल ही मी ग्वाही देते. कारण आदिती किंवा तटकरे साहेब दादानंतर वहिनींचं लक्ष असेल की नाही असं सारखं त्यांना वाटतंय, पण मी एक जबाबदार महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री म्हणून आणि कोकणावर माझंही प्रेम असल्यामुळे, कारण माझं आजपर्यंत तुम्हाला प्रेम दिसलेलंच नाही, आणि आदिती आणि तटकरे साहेबांचे आमचे अनेक वर्षाचे स्नेहसंबंध असल्यामुळे नक्कीच या विभागावर दादा इतकंच माझंही लक्ष राहील असं तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी सांगते. छत्रपती शिवरायांची प्रेरणा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेचा विचार आणि कोकणच्या आपल्या सर्व कष्टाळू माणसांची ताकद या तिन्ही गोष्टी आपल्यापाशी आहेत आणि याच बळावर रोहा अष्टमीचा विकास आपण सर्वांनी मिळून अधिक वेगाने घडवूया. मी नक्कीच ज्या ज्या गोष्टींची गरज आहे तिथे मी असेन अशी खात्री मी आपल्याला देते. आपण सर्वांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवणं अतिशय मनोभावे. आदरणीय दादांसारखाच एकही गोष्ट कमी न पडेल याची दक्षता घेत त्याच पद्धतीनं माझं स्वागत केलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे. या विकास कामं अगदी निर्विघ्न पार पडावी अशा मी सगळ्यांना शुभेच्छा देते. लवकरात लवकर पाडल्या तर मी परत उद्घाटनाला येईन. त्यामुळे सर्वांचेच मी मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद.